श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। शुभ सकाळ सर्व ताईंना आणि दादांना। आज उठायला थोडा वेळ झालेला। सगळ्यात आधी मी काय म्हटलं तर जो आपण पारोसा केर असतो बघा, तो आधी काढून घेतो घरातनं। सगळीकडनं घरातनं पारोसा केर काढून घेतल्यानंतरच मग आपण पुढच्या कामांना सुरुवात करायची असते। कारण घरात पारोसा केर ठेवून कोणतीही कामे आमच्या इकडे तर करत नाहीत। तुमच्या इकडे कसं म्हणजे कोणती पद्धत आहे ते मला नक्की सांगा। कारण लहान असल्यापासून आमच्या आईच्या घरात असल्यापासून पण पहिला पारोसा काढ पहिला पारोसा काढ असं म्हणायचे। पारोस्यात कोणतंही काम करायचं नाही। काय काय बोला की जरा हाय हॅलो काय। शुभ सकाळ म्हणा। शुभ सकाळ। सगळे विचारतात मला दाजी काय काम करतात, काय काम करते सर तुम्ही? मग आज सुट्टी आहे का? आणि काय कुठली MIDC? कसं असते काम तुमचं? हां कशाचं? शुभ सकाळ म्हणाय सगळ्याच। शुभ सकाळ। लवकर चहा घ्यायलाय सा झालं? अगदी कमी बोलणाऱ्यातले हे आहेत बघा। जेवढं मी विचारल तेवढंच ते सांगतात। त्यांना कॅमेरासमोर बोलायला हे वाटतं, म्हणजे असं वेगळं वाटतं, पण इतर वेळी मात्र माप बोलत असतात ते। आणि कॅमेरासमोर तेवढं हळू आवाजात परत जेवढं विचारल तेवढंच बोलतात। कारण त्यांचे मित्र वगैरे व्हिडिओ बघतात, त्यामुळे जास्त ते बोलत नाहीत कॅमेरासमोर। ज्यावेळी मी सुरुवातीला नवीन चॅनल चालू केलेलं त्यावेळी तर ते अजिबातच कॅमेऱ्यात येत नव्हते। तरी आता थोडीशी सवय झालेली आहे त्यांना, त्यामुळं थोडं तरी कॅमेऱ्यात येतात, नाहीतर अजिबातच कॅमेऱ्यामध्ये कधीच येत नव्हते ते। आणि सकाळी मी TV ला अशी देवाची गाणी लावते आणि देवपूजा आम्ही दोघांनी मिळून केली, त्यामुळे लवकर झाली। नाहीतर एकट्याने देवपूजा करायचं म्हणतात 2 ते 2.5 तास वेळ जातो। आणि आज मला दुकानात जाणं काय 3 नंतरच होणार आहे दुपारी, कारण सकाळ सकाळी काय आता हे आवरत नाही। बघू शकता तुम्ही घड्याळात 11:30 वाजलेले आहेत, म्हणजे 11 वाजलेले आहेत। हे मात्र हे न विसरता करतात बघा, की सगळ्या देवांना सगळ्या दिशांना नमस्कार रोजच्या रोज करतात। आणि आजची माझी रांगोळी बघू शकता। हळदीचं लेपनसुद्धा मी हुंबऱ्याला आज केलेलं आहे, कारण आज वार होता गुरुवार। खूप दिवस झाले मी माझ्या रांगोळीची झलक तुम्हाला दाखवलेली नव्हती, त्यामुळे मी आज रांगोळी तुम्हाला दाखवलेली आहे। आणि जागा नाही आहे आमच्या इथं रांगोळी काढण्यासाठी, पण असं एका साईडनेच मी रांगोळी काढते। आणि अशी आहे आजची देवपूजा। देवांना फुलं तर कधी नसतातच, कधीतरच महिन्यातून 1-2दाच फुलं मिळतात। आणि ही क्लिप होती मध्ये पप्पा आलेले एक दिवस मला असंच भेटून जावे म्हणून, त्यावेळी मग मी काय केलेलं तर दुकानात जेवण घेऊन गेलेले। दुकानात आम्ही दोघं जेवत आहे, त्यावेळी पप्पांना थोडं मी दाखवलेलं आहे। आणि आत्ता मी बनवत आहे गाजराचा हलवा। तर गाजरं मी काय केलेलं आहे स्वच्छ धुवून वरचं जे त्याचं हे असतं बघा, केसांसारखा जो भाग असतो तो सगळा मी काढून घेतला आणि चिरून असे मोठमोठ्या फोड्या करून मी कुकरमध्ये घालून घेत आहे। इथे तुम्ही तुपात जरी गाजरं भाजली, गाजरांचं जे काप असतं ते तुपात भाजला तरी चालतं। माझ्याकडे काही तूप नव्हतं त्यामुळे मी भाजली नाहीत। आणि त्यानंतर दूध घातलेलं आहे। दूध पण थोडंच होतं, मग त्यात थोडं पाणी घातलं त्या पातेल्यात आणि ते ओतून घेतलेलं आहे। आणि एक 4-5 शिट्ट्या मी केलेल्या आहेत। 4 ते 5 शिट्ट्यामध्ये खूप चांगले आपले गाजरं शिजतात। आणि बघू शकता ते किती छान शिजलेले आहेत। यामध्ये आता तुम्ही काय करू शकता, तर पावभाजीचा जो स्मॅशर असतो त्याने सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता, पण खूप चांगले शिजतात, त्यामुळे लगेच ती गाजरं एकदम एकजीव होऊन जातात। आता एकजीव झालेले आहेत
आता चवीनुसार मी काय करणार तर साखर आणि वेलची पूड घालणार आहे आणि परत आपण गॅसवर ठेवायचं आहे साखर वगैरे घालून. तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही घालू शकता. मी काही घातलेलं नाही. आणि एकच नंबर हलवा झालेला बघा. आणि शिजवत असताना काय करायचं आहे तर मोठ्या ह्याच्यावरच शिजवायचं आहे, म्हणजे एकदम हाय फ्लेमवरच शिजवायचं आहे. ज्यावेळी पूर्ण आपलं दूध आणि साखर ती आटली जाईल त्यावेळेस मग गॅस आपण एकदम मंद करायचा आहे. सीझन बाय सीझन ज्या भाज्या मिळतात त्या आपल्या पोटात गेल्या पाहिजेत. आणि ही तर कंदमुळे आहेत त्यामुळे ते तर पोटात गेलंच पाहिजे. आणि गाजराच्या हलव्याचा कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. गाजर खिसून वगैरे घेण्यापेक्षा असं खूप बरं पडतं बघा. आणि यायचं आहे सर्वांनी गाजराचा हलवा खायला. आणि एकदम असं दाणेदार गाजराचा हलवा झालेला होता. तोपर्यंत इकडं पडलेले आहेत भांड्यांचा ढिगारा बघू शकता तुम्ही. आता सगळी भांडी घासून घेते. उठायला जर आपल्याला वेळ झाला तर मग काय कामांचा सगळ्या गोंधळच आहे. म्हणून सकाळी लवकर उठलेलं कधीही चांगलं असतं. पण काय थोडंसं तब्येतच बरी नव्हती त्यामुळे उठायला वेळ झाला. त्यानंतर आता कपडे धुवायचे आहेत. आता इथे कपडे धुत असताना मी सुपली वगैरे सगळं धुवून घेणार आहे, कारण एकसारखं सगळं धुतले की बरं पडतं. नाहीतर सुपली वगैरे पण कचरा भरून भरून खूप घाण होते बघा. आणि सगळ्यात आधी मी काय करते तर थोडंसं निरम्यात भिजत ठेवते कपडे, त्यामुळे कपडे आपली चटणं निघतात. कपडे धुवायला वेळ लागत नाही, पण कपडे बघूनच वैताग येतो. कधी आवरायचं. कोणत्याच कामाला अजिबात वेळ लागत नाही, पण कधी आवरायचं ते काम बघूनच कंटाळा येतो. आणि त्यात झालेला असतो वेळ, त्यावेळी तर खूपच कंटाळा येतो. सकाळी लवकर उठले की कसं असतं तर बघा, सकाळचं वातावरणच खूप फ्रेश असतं, मन फ्रेश असतं आपलं, त्यामुळे पटापट कामं आवरतात. आणि उठायला वेळ झाला की सगळंच मग एकदम अंग पण असं धुंद होतं आणि काय करायला पण नको वाटतं. आता ही कपडे निरम्यात भिजत आहेत. तोपर्यंत काय करायचं तर बाकीचं सुपली असून दे, कचऱ्याचा डबा असून दे, ते सगळं आपण धुवून घ्यायचं. म्हणजे कसं होतं तर थोडं ते भिजलं जातं. आणि इथं कामाचे कपडे पण यांची होती बघा, तीसुद्धा मी काय केलेले आहेत तर भिजत घातलेली आहे. ती तर खूप असं काळं काळं पाणी निघतं त्यामधनं, त्यामुळे ती तर थोडा वेळ भिजतच ठेवावे लागतात. आणि माझे केस किती विरळ झालेले आहेत बघा, डोक्याला केसच राहीना झालेले आहेत. काहीतरी विलास त्यावर केला पाहिजे. आता परवा जी तेलाची बाटली आणलेली आहे त्यानं काय फरक पडतो बघूया. पण केस खूप गळायला लागलेले आहेत. आता थंडी पण गेली तर उन्हाळा आलाय तरीसुद्धा काय उन्हात गेल्यामुळं केस गळत आहेत काय माहीत. मी कसं करते तर दुकानात उन्हातच जाते, त्यामुळं केस गळतात का काय काय कळना झालेलं आहे.
कचऱ्याचा डबा तर 3-4 दिवसातनं धुवायचा, नाहीतर त्याची तर खूप म्हणजे घरात घाण वास येतो. आणि आमच्यात तर सगळं आत असल्यामुळे, एकेकांचं कसं असतं तर बाहेर असतं, त्यामुळे एवढं काय वाटत नाही. पण घरात आत जर असलं तर खूप सगळं स्वच्छ ठेवावं लागतं. संडास, बाथरूम, परत कचऱ्याचा डबा, सुपली सगळं. नाहीतर ज्या घुंगुरट्या असतात त्या घरातनं सगळ्या मग फिरत असतात आणि आपण जेवणार तिथंच, त्यामुळे ते जेवणावर वगैरे बसतात, ते अजिबात चांगलं वाटत नाही. आणि आमच्या इकडे कचरावाला कधी कधी रोज येतो, कधी कधी 2 दिवसातनं येतो, कधी तर 3-4 दिवसातनं सुद्धा येतो, त्यामुळे अवघड आहे. आता हा कचऱ्याचा डबा आहे, हा पूर्ण असा सुट्टा होतो, पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता, त्यामुळं मी काढला नाही. कारण परवा सगळं काढून मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, तरीसुद्धा क्लीन झालेला आहे. जो कपडे घासायचा ब्रश असतो त्याने लगेच क्लीन होतं. आता पटाटा कपडे धुवून घेते, कारण श्रीचा पण डबा श्रीने नेलेला नाही आहे, त्याला डबा द्यावा लागणार आहे शाळेत, त्यामुळे कपडे धुवून मगच मी डबा करणार आहे. मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आज उठायला वेळ झाला आहे, त्यामुळे माझं मी रुटीन तुम्हाला थोडंसं दाखवलेलं आहे. स्वयंपाक काय आता कपडे धुवून झाल्यानंतर मग करणार आणि मग श्रीला डबा देणार आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट